चरणन में वास। राधा मेरी माँ तू है, पिता मेरो घनश्याम। इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम। सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। मजरदहि सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो। मनमुनी विशेष वात्यादरो विवेकावरे। वंशी विभूषित करा नवनीरदाभात। पीतांबर अरुण बिंब फलाधरुष्ठात्। पूर्णेन्दु सुंदर मुखात् अरविंद नेत्रात्। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। ऐसे नमन करोनि सकला हरि कथा बोले वो बड्या बोला। ज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, श्री संत बहिनाबाई महाराज की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमः पार्वती पतये हर 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 महादेव की जय। मंगल भवन मंगल हारे। द्रवहु सुदशरथ वीर विहारे। सीताराम चरित अति पावन। मधुर सरस परपिता मन भावन। राम श्री राधे।
किरण समान शशी किरण समान राम कथा शशी किरण परम मंगलमय परात प्रक्लेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवंचित कल्पतरू तडीद्वित विनविनवित पितांबरधारी श्रीकृष्ण बालकी वाङ्मय प्रतिमूर्ती अर्थे बुद्रुक या गावामध्ये तालुका शिरपूर जिल्हा धुळे अतिशय सुंदर आणि मंगलमय वातावरणामध्ये प्रभू श्रीरामाच्या या कथा मंदिरामध्ये हनुमंतरायांच्या या पावन दरबारामध्ये चाललेली भव्य दिव्य ही संगीतमय श्रीराम कथा आपल्या या रामकथेचा आजचा हा 6वा दिवस आणि या 6व्या दिवशी ही कथारूपी वाग्पुष्प भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवंत श्रोते मंडळी मातृतुल्य आणि पितृतुल्य आपण सर्वच जण एका प्रभूचे अंश आहात एका प्रभू श्रीरामाचे अंश आहात असे समजून सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा भक्ती भावना नतमस्तक होते। भगवद्गीतेच्या तत्वज्ञानानुसार राम म्हणता रामाची होई जे राम म्हणता रामाची होई जे श्रीराम राम म्हणता रामाची होई जे राम म्हणता रामाची होई जे भजन करा टाळी वाजवा पदी बाई सोनी पदवी घे राम राम म्हणता म्हणता रामरूप त्या ठिकाणी झालं पाहिजे दादा।
राम म्हणता रामाची होई जे नाही का. बसल्या बसल्या आपण श्रीराम रूप त्या ठिकाणी झालो पाहिजे. पदी बाई सोने पदवी घे ऐसे सुख वचने आए ऐसे सुख वचने आए. आणि म्हणून समोर बसलेले प्रत्येक माईबाप, मातृतुल्य पितृतुल्य भाग्यवंत श्रोते मंडळी, आपण सर्वच जण एका प्रभूचे अंश आहात असे समजून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आजचा आपला कथेचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवशी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं, काय पाहिलं? बडबड करू नका मुलींना, पुढे बसा. महिला मंडळी, मागे पण कुणीही कुजबूज करायची नाही. सासू सुनाच्या गप्पा, घरच्या गप्पा घरी मारायच्या. एकाग्र बसा, शांततेत बसा, चित्त स्थिर करा. कालच्या कथेमध्ये आपण काय पाहिलं? प्रभू श्रीराम, लखनजी आणि सीता मैया कुठे निघाले? शॉपिंगला, गार्डनला फिरायला का बाजारात शिरपूरच्या पिशवी घेऊन? कुठे निघाले होते? वनवासामध्ये त्या ठिकाणी निघाले होते दादा. आणि कौशल्य मातेला ज्यावेळेस सर्व वृत्तांत त्या ठिकाणी कळतो, कौशल्य मातेसमोर प्रश्न पडतो, स्नेहाचा विचार करावा की धर्माचा विचार करावा? धर्माचा जर विचार करावा तर माझा स्नेह 14 वर्ष वनवासामध्ये जातोय, आणि स्नेहाचा जर विचार करावा तर रघुकुलातला धर्म त्या ठिकाणी बुडल्या जातोय. एखाद्या सर्पाने जशी चिचुंद्री धरावी, ऐकताय ना? एखाद्या सर्पाने जशी चिचुंद्री धरावी. प्रश्न असा आहे दादा, तोंडात त्याने चिचुंद्री धरली, गिळली तर सर्प मरतोय, सोडली तर गिळली तर उलट झालं का? तुम्ही कशाला माना हलवताय? गिळली तर चिचुंद्री मरते, सोडली तर? अशी जशी सर्पाची अवस्था व्हावी दादा, चिचुंद्रीची अवस्था व्हावी, तशी त्या ठिकाणी कौशल्य मातेची अवस्था झाली. स्नेहाचा विचार करावा तर माझा रघुकुलातला धर्म त्या ठिकाणी बुडल्या जातोय, आणि धर्माचा जर विचार करावा तर माझा स्नेह 14 वर्ष त्या ठिकाणी वनवासामध्ये जातोय. प्रश्न पडतोय दादा कौशल्य मातेला, पण शेवटी कौशल्य आहे दादा, ती अयोध्येची माता आहे दादा, जगाच्या मालकाची माता आहे, फक्त अयोध्येची माता नाही. ती विचार करते, अरे माझा स्नेह 14 वर्ष वनवासात गेला तरी चालेल, आता 14 वर्ष निघून जातील, परंतु आतापर्यंत रघुकुलातला धर्म त्या ठिकाणी बुडालेला नाहीये, म्हणून रघुकुलातला धर्म बुडता कामा नये.
म्हणून माईबाप हो, कौशल्या माता म्हणते जा जा बाळ, तू वनवासामध्ये जा. माईबाप हो, प्रभू राम त्या ठिकाणी विचार करत आहेत. ही ज्यावेळेस बातमी लखनजीला कळते ना दादा, लखनजीच्या कानावरती ही बातमी ज्या वेळेला जाते ना दादा, त्यावेळेस लखनजी रामचंद्र प्रभूंना त्या ठिकाणी भेटताय आणि बोलताय, दादा मी जी बातमी सांगतोय, मी जी बातमी कानावरती ऐकली ती खरी आहे दादा. हो लखन, ती बातमी खरी आहे. मी ऐकतो ती बातमी जर खरी असेल ना दादा, तर हा